बस, खूप झालं आता. रोज रोज तेच तेच ऐकून वीट आलाय मला. अक्षरशः कंटाळलोय मी. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत त्या पादुका सोडल्या ना तर आमच्या म्हातारीला दुसरं काहीही दिसत नाही. काय तर म्हणे त्यांना पूज. असल्या खेटरांना पूजल्याने देव पावतो. अरे जर त्याला पावायचं असतं ना तर तो कधीच पावला असता. इतके वर्ष झाले आमची ही म्हातारी तेच करते ना. काय झालं, काय मिळालं तिला? अरे अशी कुठली श्रीमंती मिळाली किंवा असा मी कुठला वाडा बांधून घेतलाय? कधी कधी तर असं वाटतं ना की ठेव्या त्या पादुका आणि फेकून द्याव्या एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, म्हणजे एकदाचा विषय संपणार. पण आमच्या या म्हातारीचा जीव अडकलाय ना त्या पादुकांमध्ये, म्हणून मला गप्प बसावं लागतंय. पण आता मी अजिबात गप्प बसणार नाही, कारण पाणी नाकाच्या वर चाललंय. लवकरात लवकर मला या विषयाचा सोक्ष मोक्ष लावावाच लागणार.